नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये हे तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. पार्किंगमध्येच आहे. आता नाश्ता करायला गेलतो. आज जरा सकाळी उठून आंघोळ वगैरे केली. काय दुसरा टाईमपासच नाही, त्याच्यामुळं आंघोळ करून घेतो. मागं जरा बोरचं काम चालू आहे. नाही, काहीतरी ड्रेनेजची लाईन तुंबली वगैरे, ते सगळं साफसफाई करत आहे. त्याच्यामुळं मागं आवाज येतो. आलो आहे आता. आम्ही सगळे फ्रेश तर झालो आहे, पण काम काय नाही आता. बघा, दिवसभर फक्त इथंच बसायचं, दुसरा काय टाईमपास नाही. मागचं घर आहे आमचा ट्रान्सपोर्टवाल्याचं, नवीन घराचं काम चालू आहे. त्याचं अजून थोडंफार काम चालू आहे, त्याच्यामुळं राहायला नाही आलं. आणि त्याच्या मागच्या साईडला गाव दिसतं, त्या गावात तो आता सध्या राहतो. काम झाल्यानंतर थोड्या दिवसांनी इथंच येईल. पण ही जागा त्यांची नाही आहे, ही दुसऱ्या माणसाची जागा आहे. जिथं आम्ही सकाळी हॉटेलमध्ये नाश्ता करायला जातो, त्याच मालकाची ही जागा आहे. पार्किंग आहे, म्हणजे तिने चालवायला घेतली का त्याची जागा आहे नक्की नाही सांगतायत. बघू. बोर होतं मित्रांनो खूप. आता मिर्झापूर वेब सिरीज आहे, त्याचा 2nd सीझन आणि 3rd सीझन बघत बसणार आहे. त्याच्यात दिवस कसा जाईल ते काय नाही. काल ॲमेझॉनवर कुंदन शेटनी सर्च केलं तर त्यांच्या ॲमेझॉनवर आहे ती वेब सिरीज, तर बघत बसायचं. आता संतोष जरा गाडीचे कापडं धुतं, मी आंघोळ वगैरे करून घेते. तर दोघांनी नाही केलं. गाठ आहे, कारण की सकाळी जरा ऊन वगैरे पडलं होतं व्यवस्थित. पण बघा मागं दिसते आता जरा पावसाचं वातावरण झालं. या साईडला पण सगळं पावसाचंच वातावरण आहे, त्यामुळं नको म्हणतात ते. बघूया, जाऊयात, बसूयात गाडीत आणि वेब सिरीज बघत बसूयात मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे आमचा ब्लॉगचा आणि 11 वाजले सकाळचं. ऑफिसला वगैरे जाऊन आलो, पण आज पण आपलं काय मालाच्या चिठ्ठी नाही भेटली, लोडिंगच नाही आहे. इथं कॉफीचा रेट जास्त झाला. जे कॉफीचे झाडं आहे त्यांचं रेट जास्त झाल्यामुळं हे सिल्वरचे झाडं कटिंग होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की कॉफीची जी बॅग असते त्याच्याच मध्ये ते सिल्वरचे झाडं लावतात. त्यामुळं सध्या झाडं कटिंग होत नाही आणि जंगलातून पण लाकडं येणं बंद झाले. त्याच्यामुळं जरा मिलांमध्ये म्हणजे ऑर्डर आहेत पुण्यातून, पण लाकडं नसल्यामुळं माल कटिंग होत नाही. त्याच्यामुळं सगळं लफडं झालं असं मिलवाला सांगत आहे. आज तर काय एकच 12 टायर गेली. आपल्या अगोदर ते शिंदे मामा होते, त्यांचा नंबर होता, त्यांची गाडी गेली. त्याच्यानंतर आता आपलाच नंबर आहे. आता बघू, उद्या जर एका दिवसात काय झालं तर ठीक आहे, नाहीतर परवा दिवशी आहे आपलं लोडिंगचं फिक्स झालेलं आहे एका जागेवरून. बघूयात आता उद्या काय होतं काय नाही. 6 टायर होत्या, ते गेल्यात भरपूर 6 टायर भरायला. आता आपलाच नंबर आहे. या साईडला माळी आप्पाची गाडी आहे, त्यांच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या. मग त्यांना सकाळी चालू करून वगैरे दिली. आता त्यांनी बॅटऱ्या सगळ्या काढल्यात, बॅटऱ्या पलटी मारत आहे. पाणी चेक केलं तर पाणी पण नव्हतं. आता त्यांची गाडी घेऊन जायची, एक राऊंड मारून आणायचा 5-1 किलोमीटर फिरून. आणि पाणी पण संपलं आपलं जारमधलं पिण्याचं, तर जार वगैरे पण भरून घेता येईल. सगळं वाटोळच झाले. काय नुकसान, गाड्या उभ्या राहून बॅटऱ्या पण डाऊन व्हायला लागल्या. आपल्या अजून हाय व्यवस्थित, आपली बॅटरी वगैरे काय अजून डाऊन नाही झाली, हाय व्यवस्थित. तरी आता ह्यांच्याबरोबर जाऊयात आणि जेवण बनवायचं परत आज पण. का रात्री चिकन बनवलं होतं, रविवार होता, त्याच्यामुळं चिकन वगैरे बनवलं. काय ब्लॉग करण्यासारखं काय नाही, फक्त ऑफिसला जाणं परत इथं येणं, त्याच्यानंतर काय हालचाल नाही. त्यामुळं काय जास्त ब्लॉग वगैरे पण बनवता येत नाही मित्रांनो. तर आता जाऊयात, पहिले इथं एक राऊंड मारून येऊयात, बघूयात काय होतं काय नाही. बघा, हे आमचे सगळे बॉडीगार्ड. हे बुटकले आगाव आहे, हाय छोटंसंच पण करामती आहे बुटकले. इथं 4 आहे. त्यांना माहिती आहे आता चहाचं टायमिंग झालं आहे, मस्तीला आलेत आता. बघा, तिथे एक बसलाय 5वा.
आणि ही सगळी गँग इथं चाललोय. जरा आता आम्ही इथं खाली एक तळ आहे त्या साईडला, आता आमच्या मागं येतील, थांबलेत तिथंच. दाखवतो तुम्हाला खाली जाऊन. आमच्या ऑफिसच्या बाजूला सगळं शेती आहे बघा. समोर एक तळ पण आहे, सगळं भात लावलेलं आहे. समोर गाव दिसतंय सगळं. आत्ताच होते इथं सगळे कामगार, एवढ्यात गेले. हे बघा, हे आमचं ट्रान्सपोर्टरवाल्याचं घर आणि पलीकडच्या साईडला पार्किंग आहे. मस्त वाटतं एकदम. ते समोरच्या साईडला आम्हाला इथं ते घर दिसतंय, तिथं पाणी वगैरे आणण्यासाठी जातो आम्ही. आणि एकदम पलीकडच्या साईडला बघा तुम्हाला दिसल, तिथे एक रेल्वे लाईनचं काम चालू आहे. तिथं समोर दिसतंय बघा, ते पोल वगैरे दिसतो ना, तिथं नवीन रेल्वे लाईनचं काम चालू आहे. तो इंडस्ट्रियल एरियात जाताना तिथून ती रेल्वे क्रॉसिंग लागते. बाहेर आलो, भाज्या आणायला गेलो. जरा सनरूफ जास्त चालतोय आमचा, तुम्हाला दाखवतो सनरूफ आमचं बघा कसं आहे, भारी आहे का नाही. भाज्या शेवगा आणायला गेलतो, बराच वेळ थांबलो आम्ही, पण काय रिक्षा भेटा ना. शेवटी गाडी घेतली, एक सनरूफवाली गाडी चालली होती, त्याच्यात बसून चाललोय आता पार्किंग मध्ये. आणि आता गार वाटते सनरूफ मधून बाहेर आल्यामुळं. 1 किलोमीटरच आहे, पण पार्किंग मध्ये जाताना चढ लागतो, त्याच्यामुळं चालत यायचा प्लॅनिंग नाही केला. आता चाललोय, पोचू 1-2 मिनिटात पार्किंग मध्ये. जयरामजी की. बघा आम्ही आज काय खातोय, शेवग्याची भाजी, आमटी करणार आहे आणि भात. काल चिकन खाल्लं होतं, त्याच्यामुळं आज काय नॉनव्हेज नको म्हटलं. बघा नजारा आमची. चला जातो आता, गार लागते सनरूफ मध्ये. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे, असा तर 5वा-6वा दिवस आहे, पण ब्लॉगच्या हिशोबाने दुसरा दिवस आहे. आलोय मित्रांनो ऑफिसला जाऊन. आज लोडिंगचं झालंय आपलं फायनल, पण आज अर्धी आणि उद्या अर्धी आहे लोडिंग. एक तर चामुंडाचं होईल वाकडचं, नाहीतर दुसरी गोष्ट वाघोलीचं होऊ शकतं. नशीब झालं काहीतरी, नाहीतर आज पण फार म्हणजे फार वाईट कंडिशन होती. कारण की गाड्याच झालं ना अजिबात. फक्त 6 टायर वगैरे छोट्या गाड्या आहेत त्यांचाच लोडिंग होते, बाकीचं आपलं मोठ्या गाड्यांचं काय नाही. पण शेवटी झालं. आणि गावातल्या गाड्या आपल्या समोर 2 होत्या, त्याच्यामुळं आपला चान्सेस होणं जरा अवघड होतं. पप्पूशेठ डोरीची पण गाडी गेले, ते डायरेक्ट गेलेत. त्यांची एक पार्टी आहे देवेंद्र म्हणून, त्यांच्या इथं गेले. आणि जे आपल्या बाजूला होते माळी आप्पा 4था टायर, ते इथं नाही, भद्रावतीला गेले भरायला. दुसऱ्या ट्रान्सपोर्टकडून त्यांनी बिल्डिंग लावली, कारण की त्यांना पण नसतं झालं इथं. अजून 2-3 दिवस जरी थांबले असते तरी इथून काय भरण्याचे चान्सेसच नव्हतं, कारण की मिलला मालच नाही, त्याच्यामुळं जाणं गरजेचं होतं. तर निघूयात मित्रांनो, आणि पहिल्या मिलमध्ये जाऊन आपला बुकिंग करूयात. एकदा मिलला गाडी गेली की मग टेन्शन नाही. कुंदन शेठ नाश्ता करण्यासाठी गेलेत, ते नाश्ता करून येतील एक 5-10 मिनिटात, की लगेच निघूयात मित्रांनो. दुपारचा 1 वाजलाय
सकाळी 10:30ला आम्ही आलो मिलमध्ये. इथं आल्या आल्या आम्हाला एक खबर भेटली, आज काय मिल चालू नाही राहणार. आज आपली म्हणजे आज अर्धी भरणं होती गाडी आणि उद्या अर्धी. आता ते उद्या अर्धी आणि परवा अर्धीवर गेलं, कारण की ह्यांचा जो मशीनचा ऑपरेटर होता तो आजारी पडला वाटतं. त्याला दवाखान्यात नेलं. जरा ह्या ट्रिपमध्ये जास्तच हाल झालेत आपले. काही ना काय प्रॉब्लेम चालूच आहे. बघा मिल एकदम शांत पडली. पलीकडची ही समोरची मिल चालू आहे. आपला एक दिवस अजून पुतळा जास्त झाला. उद्या निघालो असतो ते आता परवा निघणार. काय करणार, सगळी मिल बंद पडली बघा. चला, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजायचं. दिवस ढकलायचे. जेवण वगैरे नाही केलं. आता जायचं थोड्याने जेवायला. पहिले गाडी इथून काढून वरती लावणार आहे, कारण की तिथं गाडीत बसता येत नाही व्यवस्थित. उतार झाला आहे, त्याच्यामुळं रात्री झोपायचे वगैरे प्रॉब्लेम येतील. त्यापेक्षा बाहेर लावू. संध्याकाळचे 5:30 वाजलेत मित्रांनो. बघा इथं पाण्याचा पाईप भेटला, लगेच आमचं काय काम चालू झालं. बॉडी देऊन घेते. पाणी होतं त्याच्यामुळं लगेच चालू काम. आज मिल सगळी बंदच आहे. पलीकडे गाडी भरते बघा. आता शिंदे मामा आहेत म्हणून त्यांची गाडी आहे, शिरूरचे. त्यांची गाडी लोडिंग चालू आहे. आपलं चालू आहे वाशिम. एकच साईड चालू आहे आत्ता. नंतर परत पलीकडची साईड धुवायची. परत होईल धुवून. मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजलेत. मिलमध्येच आहे. आज आमचं काय लोडिंगचं नाही झालं, कारण की इथं जे लाकडं कटिंग करणारा एक मेन हमाला असतो त्यांचा, तोच आजारी पडल्यामुळं अख्खी मिलच बंद पडली आहे. त्यामुळं एक पण लाकूड आमचं गाडीत पडलेलं नाही. या ट्रिपला सध्या आमचा फार पुतळा झाला आहे. काही ना काही अडचणी येतच आहे. सगळे बघा कसे वैतागून बसलेत. नको झाले. सगळे वैतागले. जेवण आलो, पराठा खाल्लाय मी आणि कुंदन शेटच जेवलो. संतोष तर काय जेवलाच नाही, त्याला भूकच नव्हती. गाडी देऊन घेतली तेवढं एक काम झालं. सगळे एकदम सर्व्हिसिंग केल्यासारखं वाटतं. एकदम चकाचक काढली सगळी. तेवढा टाइमपास झाला. आता जेवण वगैरे आलं. आता बघू, उद्या अर्धी भरल आणि परवा अर्धी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.